एकूणच आपण जर पाहिलं तर सध्या स्टार प्रचारकांची यादी भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे। अनेक दिग्गजांची नावे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा मात्र समावेश करण्यात आलेला नाहीये। या यादीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अभिनेत्री हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांचाही समावेश आहे। पण जसं म्हटल्याप्रमाणे मुरली मनोहर जोशी नाहीयेत या यादीत, लालकृष्ण अडवाणी नाहीयेत, मनेका गांधी नाहीयेत, तर वरुण गांधींचा सुद्धा या यादीत समावेश नाहीये। 2014च्या लोकसभा निवडणुकीत हे चारही जण उत्तर प्रदेशातील भाजपचे स्टार प्रचारक म्हणून होते। विशेष म्हणजे यापैकी भाजपनं अडवाणी यांच्याप्रमाणेच मुरली मनोहर जोशी यांचं सुद्धा तिकीट कापलेलं आहे। भाजपनं यंदाच्या निवडणुकीतून 75 वर्षांहून अधिक वय असलेल्या तब्बल 10 नेत्यांची तिकीट कापलेली आहे। यानंतर बातमी काँग्रेसची आहे। मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सकाळी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। विघ्नहर्ता सगळं काही व्यवस्थित करतो। मुंबई काँग्रेसमधले सगळे मतभेद आता दूर होतील। मतभेद यापुढे पाहायला मिळणार नाहीत। मुंबईच्या समस्यांकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल असं आश्वस्त यावेळी मिलिंद देवरा यांनी केलेलं आहे। तर संजय निरुपम माझे चांगले सहकारी आहेत असं मिलिंद देवरा म्हणतात। मुंबई चैत्यभूमी तसंच अनेक ठिकाणी देवरा आज गेलेले होते। मला पूर्ण खात्री आहे की सर्व नेते, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ता आणि मुंबईमध्ये राहणारे सर्व रहिवाशांचा काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आशीर्वाद मिळेल आणि पुन्हा एकदा आम्ही निवडून येऊ। सर, असं म्हणलं जातं की मुंबई अध्यक्ष बसल्यावर अनेक जण वेगवेगळे संकट आणतात, तर संकट मोचकाकडनं काय मागणं विषय? अजिबात नाही, आम्ही सर्व एकत्र येऊन काम करणार आहे, मला पूर्ण खात्री आहे। अच्छा, येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेच्या चांगला परफॉर्म केला 100% मला खात्री आहे। महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी राजापेठ चौकात जाहीर सभा घेतली। हा अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, रिपाईचे राजेंद्र गवई मंचावर उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील ते चर्चा करून दूर केले जातील अशी ग्वाही काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। मात्र याच परिषदेत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पक्षाचे काही जण मात्र हे आव्हाड गटामध्ये असल्याचं वक्तव्य केलंय। ठाण्यात आघाडीमध्ये बिघाडी आहे हेच पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। तो आमचा गट नाही, तो जितेंद्र आव्हाडांचा गट आहे, 6-7 लोकांचा गट आहे, तो काँग्रेसचा गट नाही। ते काँग्रेस इथे सर्व दिसते, सुभाष कानडे, AICC यांचे प्रांताचे आमचे हे समन्वयक प्रभारी सर्व दिसतात, ते काँग्रेस मायनॉरिटी आहेत, सर्व 12च्या 12 ब्लॉक अध्यक्ष दिसतात। तर त्यांचा विषय आमचा काहीच नाही। आणि आम्हाला त्या गटाबिटाची करणं, आम्हाला काम करणं, राहुलजींचा हात मोठा करणं, खासदार निवडून आणणं, त्याच्यासाठी काम करणं आणि पक्षाने दिलेले आदेश पाळणं। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचाराचा धुरळा उडालेला आहे आणि यात भाषणादरम्यान अनेक लयभारी गोष्टी होत असतात। बुलेटिनमध्ये जाता जाता त्यावरच एक नजर टाकूया। इसको तुम चौकीदार चोर कहते हो। चौकीदार चोर नहीं है, चौकीदार प्योर है। चौकीदार का दोबारा PM बनना श्योर है। देश की समस्याओं का वही क्योर है।